नमस्कार मित्रांनो. तर आता लवकरच इलेक्शन येणार आहे. तर त्यासाठी तुमचं मतदान कार्ड काढलेलं असलं पाहिजे. म्हणजेच मतदार यादीत आपलं नाव असणं गरजेचं आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण मतदान कार्ड जे आहे तर ते ऑनलाईन कसं काढायचं तर ते पाहणार आहोत. तर आता आपण आपल्या मोबाईलच्या सहाय्याने काही मिनिटात आपलं मतदान यादीत नाव जे आहे तर ते लावू शकणार आहात. तसेच आपलं जे मतदान कार्ड आहे तर ते सुद्धा काढू शकणार आहात. तर ऑनलाईन आपल्या मोबाईलच्या सहाय्याने वोटर आय डीसाठी ऑनलाईन अप्लाय कसं करायचं तर याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहूया. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनल जर पहिल्यांदा असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीसाठी. चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, यासाठी आपण आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर ओपन करायचं आहे आणि त्यावर सर्च करायचं आहे वोटर हेल्पलाईन. तर वोटर हेल्पलाईन असं सर्च केल्यानंतर हे आपणास ॲप दिसत आहे. तर हे ॲप आपण आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. तर 5 करोड प्लस डाउनलोड्स आहेत या ॲपची. तर हेच ॲप आपण डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर त्यानंतर हे ॲप आपण आपल्या मोबाईलमध्ये ओपन करायचं आहे. त्यानंतर आपल्याला असा इंटरफेस दिसेल. तर यामध्ये आपलं जर यासाठी अकाउंट नसेल तर आपल्याला अकाउंट जे आहे तर ते क्रिएट करावं लागणार आहे. जर आपलं आधीच अकाउंट असेल तर आपण या ठिकाणी मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता. तर आपलं यासाठी जर अकाउंट नसेल तर आपण या ठिकाणी न्यू यूजर हे बटन पाहू शकता. तर यूजरवर क्लिक करून आपण आपला अकाउंट काढायचा आहे. तर त्यासाठी या ठिकाणी आपण आपला मोबाईल नंबर जो आहे तर तो मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर सेंड ओ टी पीवर क्लिक करायचं आहे. तर त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवर ओ टी पी पाठवला जाईल. तर तो ओ टी पी आपण या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं फर्स्ट नेम विचारत आहे. तर आपलं फर्स्ट नेम जे आहे तर ते फर्स्ट नेम, लास्ट नेम आणि आपल्याला एक पासवर्ड तयार करायचा आहे. तर तो पासवर्ड आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तर त्यानंतर ओ टी पी जो आला असेल मोबाईलवर तर तो ओ टी पीसुद्धा या ठिकाणी टाकून सबमिट या बटनवर क्लिक करायचा आहे. तर सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर आपलं युजर क्रिएटेड सक्सेसफुली असं दाखवत आहे. म्हणजेच आपलं अकाउंट इथं तयार झालेलं आहे. तर त्यानंतर आपण मोबाईल नंबर टाकून आता जो पासवर्ड क्रिएट केला होता तर तो पासवर्ड या ठिकाणी आपण टाकायचा आहे आणि त्यानंतर सेंड ओ टी पी या बटनवर क्लिक करायचं आहे. तर आपण या ठिकाणी मोबाईल नंबर व पासवर्ड टाकूयात. त्यानंतर सेंड ओ टी पीवर क्लिक करूया. तर सेंड ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर ओ टी पी आपल्या मोबाईल नंबर जो आहे तो पाठवला जाईल. तर तो ओ टी पी या ठिकाणी एंटर करून लॉग इन नाव यावर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपणास भरपूर ऑप्शन दिसतील. तर या सर्व ऑप्शनमधील पहिला जो ऑप्शन आहे वोटर रजिस्ट्रेशन. तर या वोटर रजिस्ट्रेशन या बॉक्सवर आपण क्लिक करायचं आहे. जेणेकरून या ठिकाणी आपण पाहू शकता न्यू वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म 6 या ठिकाणी आपल्यासमोर ओपन झालेला आहे. तर नवीन वोटर आय डीसाठी अप्लाय करण्यासाठी आपण या ठिकाणी वोटर रजिस्ट्रेशनवर क्लिक करून न्यू वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म नंबर 6 तर यावर क्लिक करायचं आहे. तर यावर क्लिक केल्यानंतर खाली आपल्यास लेट स्टार्टवर क्लिक करायचं आहे. तर त्यानंतर आपणास विचार जाईल की तुम्ही पहिल्यांदा अप्लाय करत आहेत का. तर या ठिकाणी येस आय एम अप्लाइंग फॉर द फर्स्ट टाईम यावर आपण क्लिक करायचं आहे. त्यानंतर नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर आपली या ठिकाणी माहिती विचारली जाईल. तर या ठिकाणी आपण आपलं स्टेट जे आहे तर ते स्टेट सिलेक्ट करायचं आहे. तर स्टेट सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आपणास डिस्ट्रिक्ट विचारत आहे. तर ती डिस्ट्रिक्ट एंटर करायची आहे. त्यानंतर असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी म्हणजेच आपला जो मतदारसंघ आहे तर तो या ठिकाणी टाकायचा आहे, सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर ॲप्लिकंटची डेट ऑफ बर्थ जी आहे तर ती विचारली जात आहे. तर ती डेट ऑफ बर्थ या ठिकाणी आपण सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थसाठी प्रूफ मागत आहे. तर या ठिकाणी प्रूफ आपण पाहू शकता. यापैकी कोणताही एक प्रूफ आपण अपलोड करायचा आहे. तर या ठिकाणी आपण कोणताही एक प्रूफ अपलोड करू शकता. तर आपण या ठिकाणी एक प्रूफ जो आहे तर तो डेट ऑफ बर्थसाठी सिलेक्ट करून या ठिकाणी अपलोड करूयात. तर आता आपण आधार कार्ड निवडलं आहे. तर त्यासाठी आपण आता या ठिकाणी आधार कार्ड अपलोड करूयात. तुम्ही इतरही डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करू शकता डेट ऑफ बर्थच्या प्रूफसाठी. तर या ठिकाणी आधार कार्ड अपलोड करूयात. तर त्यानंतर नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे. तर त्यानंतर आपल्याला इथे एक पिक्चर अपलोड करायचा आहे. आपला एक फोटोग्राफ पासपोर्ट साईजचा या ठिकाणी आपण अपलोड करायचा आहे. तुम्ही कॅमेऱ्याने करू शकता किंवा गॅलरीतून आधीचा असेल तर तो सुद्धा या ठिकाणी अपलोड करू शकता. त्यानंतर ॲप्लिकंटचं
जेंडर जे आहे तर मेल फिमेल काय असेल ते या ठिकाणी आपण सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर त्यानंतर या ठिकाणी नेम विचारत आहे, तर ॲप्लिकंटचं जे नाव असेल तर ते नाव या ठिकाणी टाकायचं आहे. तर त्यानंतर खाली इन रिजनल म्हणून आहे, तर त्या ठिकाणी आपण टाकलेल्या नावाचं मराठीत कन्वर्ट करून येईल. तर त्याची आपण सर्व बरोबर आहे का नाही तर ते आपण चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर सरनेम टाकण्यास सांगत आहे, सरनेम या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर सरनेम टाकल्यानंतर आधार नंबर टाकण्यास सांगत आहे, तर या ठिकाणी आधार नंबरसुद्धा आपण टाकून घ्यायचा आहे. तर त्यानंतर आधार नंबर टाकून झाल्यानंतर आपणास इतरही विचारत आहे, मोबाईल नंबर ऑफ रिलेटिव्ह वगैरे ही सर्व माहिती आपण जी ऑर आहे तर ती टाकले तरी चालेल किंवा नाही टाकलं तरीसुद्धा चालेल. त्यानंतर खाली विचारत आहे डिसॅबिलिटी, कोणती डिसॅबिलिटी असेल तर ते सिलेक्ट करायचे आहे, नसेल तर काही सिलेक्ट करू नका. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर रिलेशन टाईप विचारत आहे. जर आपलं वोटर आय डी काढण्यासाठी कोणाचं तरी या ठिकाणी नाव टाकावं लागतं, त्या व्यक्तीसोबत आपलं रिलेशन काय आहे तर ते या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. रिलेशन सिलेक्ट करून ज्याचं आपण नेम ऑफ रिलेटिव्ह जे असेल तर ते नेम ऑफ रिलेटिव्ह या ठिकाणी आपण टाकायचं आहे. तर नेम ऑफ रिलेटिव्ह टाकल्यानंतर या ठिकाणी नेम ऑफ रिलेटिव्ह टाकूयात. त्यानंतर लास्ट नेम ऑफ रिलेटिव्ह ते सुद्धा या ठिकाणी टाकायचं आहे. ते टाकल्यानंतर तर लास्ट नेम टाकूयात. तर त्यानंतर नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर आपला या ठिकाणी ॲड्रेस विचारत आहे, हाऊस, बिल्डिंग, अपार्टमेंट नंबर वगैरे ही सर्व जी माहिती आहे तर ती आपण आपला ॲड्रेस जो असेल तर तो ॲड्रेस या ठिकाणी टाकून घ्या. त्यानंतर टाउन म्हणजेच टाउन किंवा विलेज या ठिकाणी विचारत आहे तर ते सुद्धा आपण या ठिकाणी टाका. त्यानंतर पोस्ट ऑफिसची माहिती विचारत आहे ती सुद्धा या ठिकाणी टाकून घ्या. त्यानंतर पिनकोड, तर या ठिकाणी पिनकोड आपला पोस्टचा जो असेल तर तो टाका. त्यानंतर तुमचं तहसील कोणतं आहे तर ते तहसील टाका. त्यानंतर ॲड्रेस प्रूफसाठी तुम्हाला एक या ठिकाणी सुद्धा डॉक्युमेंट सिलेक्ट करावं लागणार आहे. तर या ठिकाणी ॲड्रेस प्रूफसाठी तुम्ही हे जे डॉक्युमेंट जेवढे दिसत आहेत तर त्यापैकी कोणतंही एक अपलोड करू शकता. तर या ठिकाणी आपण ॲड्रेस प्रूफसाठी आधार कार्डसुद्धा अपलोड करू शकणार आहात. तर या ठिकाणी आपण पाहू शकता. तर ॲड्रेस प्रूफसाठी आता आपण या ठिकाणी आधार कार्ड अपलोड करूयात. तर ॲड्रेस प्रूफसाठी आपण पाहू शकता गॅलरीमधून आधार कार्ड आपण सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी आपला हा फॉर्म पाहू शकता, शेवटच्या स्टेपमध्ये हा फॉर्म आहे. त्यानंतर रिलेशन टाईप आपण जे मागं टाकलं होतं तर ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर नेम ऑफ फॅमिली मेंबर ते सुद्धा या ठिकाणी टाकायचं आहे. तर हे टाकल्यानंतर आपण नेक्स्ट या बटनवर क्लिक करण्याबरोबर या ठिकाणी खाली इपिक नंबरसुद्धा टाकण्यास सांगत आहे, नेम ऑफ फॅमिली मेंबर. तर जे आपण मागं रिलेटिव्ह सिलेक्ट केलं होतं तर त्यांचा इपिक नंबर असेल तर तो या ठिकाणी टाकू शकता, नाही टाकलं तरीसुद्धा चालेल. तर ही सर्व माहिती आपण एकदा व्यवस्थित भरून घेतल्यानंतर आपल्याला पुढे जाण्यासाठी या ठिकाणी नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी फॉर्म पाहू शकता. आपला फॉर्ममध्ये ही जी स्टेट आहे, त्यानंतर डिस्ट्रिक्ट आहे, त्यानंतर विलेज, तर ही सर्व जी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर त्यानंतर आपलं रेसिडेंट जे आहे तर ते आपण रेसिडेंट केव्हापासून आहात तर ते विचारत आहे. तर आपण या ॲड्रेसवर कधीपासून राहता तर ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर खाली फॉर्ममध्ये आपण नेम ऑफ ॲप्लिकंट आणि प्लेस, आपण ज्या ठिकाणावरून हा फॉर्म भरत आहात तर ते प्लेस या ठिकाणी एंटर करून आपण डन या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपण भरलेली सर्व माहिती दिसेल. तर ही माहिती आपण बरोबर आहे का नाही तर ते चेक करून घ्यायचं आहे. जर चुकलेली असेल तर दुरुस्त करू शकता. तर ही सर्व माहिती आपण चेक करून घ्यायची आहे. तर चेक करून घेतल्यानंतर खाली आपणास बटन दिसत आहे कन्फर्म, तर या कन्फर्म बटनवर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर आपला जो फॉर्म होता तर तो सबमिट झालेला आहे आणि आपल्याला एक रेफरन्स आय डी जो आहे तर तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर त्याचा आपण स्क्रीनशॉट काढून ठेवा. तर त्या आय डीवरून आपण आपल्या फॉर्मचा स्टेटस जो आहे तर तो चेक करू शकता. तर या ठिकाणी वोटर सर्व्हिसेस
हा जो ऑप्शन दिसत आहे तर त्या वोटर सर्व्हिसेसमध्ये आपल्याला हा जो स्टेटस जो आहे तर तो स्टेटस चेक करता येतो. तर या ठिकाणी पाहू शकता ट्रॅक स्टेटस ऑफ युअर फॉर्म, यावरून आपण चेक करू शकता.